मित्रांनो, चष्मा म्हणजे केवळ एक फ्रेम नाही, तर तो आहे मानव उत्क्रांतीचा एक दृष्टिकोन. आज आपण पाहणार आहोत चष्म्याचा 1000 वर्षांचा प्रवास, शून्यापासून ते थेट स्मार्ट ग्लासेसपर्यंतचा थरारक टाईमलाईनसह. चला तर मग डोळ्यात प्रकाश आणि इतिहास डोळ्यासमोर ठेवून सुरुवात करूया या दृष्टीच्या क्रांतीच्या कथेला. इसवी सन 1000च्या आसपास दृष्टी आणि प्रकाशाचा अभ्यास सुरू झाला. अरब शास्त्रज्ञ अल्हाजेन इब्न अल हैथम यांनी प्रकाश प्रतिवर्तन आणि डोळ्यांची रचना यावर अभ्यास केला. याचमुळे लेन्स तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला. इसवी सन 1280 ते 1300च्या दरम्यान प्रथम चष्म्यांची निर्मिती झाली. इटलीतील पिसा किंवा व्हेनिसमध्ये पहिले चष्मे बनवले गेले. त्यामध्ये उभ्या म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स वापरून वयपरत्वे कमी होणारी दृष्टी किंवा दूरदृष्टी सुधारण्यात येत होती. चष्म्यांची रचना अगदी साधी असायची. लाकूड, हाडं किंवा कातड्याच्या चौकटीत या लेन्सेस बसवलेल्या असायच्या. इसवी सन 1306च्या आसपास पहिली लेखी नोंद सापडते. जिओर्डानो दा पिसा नावाच्या धर्मगुरूंना नमूद केलं की चष्मे 20 वर्षांपासून वापरले जात आहेत. इसवी सन 1450च्या दशकात प्रिंटिंग प्रेसमुळे मागणी वाढली चष्म्यांची. गुटेनबर्गच्या प्रिंटिंग प्रेसमुळे ग्रंथ वाचन सर्वत्र वाढलं. त्यामुळे वाचनासाठी चष्म्यांची प्रचंड मागणी झाली. इसवी सन 1604च्या आसपास दृष्टी सुधारण्याचा वैज्ञानिक पाया घातला गेला. जोहान्स केपलर यानं लेन्स आणि डोळ्यांच्या कार्यपद्धतीचं स्पष्टीकरण दिलं. अचूक चष्मा क्रमांक म्हणजे प्रिस्क्रिप्शन तयार होण्यास यानं मदत झाली. इसवी सन 1700च्या सुमारास कानावर बसणारे बाजूचे दांडे आले. चष्म्यांच्या कानावर टिकणारे टेम्पल म्हणजे साईड आर्म्स जोडले गेले. त्यामुळे चष्मा वापरणं अधिक सोयीचं झालं. 1784 मध्ये बायफोकल चष्म्यांची निर्मिती करण्यात आली. बेंजामिन फ्रँकलिन यांनी या बायफोकल लेन्स तयार केल्या. एकाच लेन्समध्ये जवळचं व दूरचं दोन्ही पाहता येऊ लागलं. इसवी सन 1800 ते 1900च्या दरम्यान चष्म्यांचं औद्योगिकरण झालं. औद्योगिक क्रांतीमुळे चष्म्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू झाली. चष्मे सामान्य लोकांसाठीही स्वस्त आणि सहजरित्या उपलब्ध होऊ लागले. इसवी सन 1907 पहिल्या सन ग्लासेसची निर्मिती. सूर्यप्रकाशापासून संरक्षणासाठी सन ग्लासेस किंवा ज्याला आपण गॉगल म्हणतो ते तयार झाले. 1920 नंतर हॉलिवूड कलाकारांमुळे या सनग्लासेसला प्रसिद्धी मिळाली. 1950 ते 1970 हा होता फॅशन आणि चष्म्यांचा संगम होण्याचा काळ. चष्मे हे फॅशन स्टेटमेंट बनले. वेगवेगळे डिझाईन्स, रंग आणि फ्रेमचे प्रकार आले. 1980 ते 1990 यामध्ये हलकी आणि टिकाऊ रचना यावर काम झालं. टायटॅनियम, पॉलिकार्बोनेट यासारख्या हलक्या परंतु मजबूत साहित्यांचा वापर चष्म्यामध्ये वाढला. आणि याच दरम्यान फोटोक्रोमिक म्हणजे प्रकाशानुसार रंग बदलणारे, म्हणजे उन्हात गेलं तर ते डार्क गॉगलसारखे होणार, आपण घराच्या आत किंवा सावलीत आलो की ट्रान्सपरंट लेन्स होणार, अशा प्रकारच्या लेन्सची रचना करण्यात आली. आणि त्याच्यावरती अँटी ग्लेअर कोटिंग्स देखील आले. 2000 पासून आजपर्यंत यामध्ये भर पडली आहे स्मार्ट चष्म्यांची. प्रोग्रेसिव्ह लेन्स, ब्ल्यू लाईट फिल्टर आणि डिजिटल लेन्स हे लोकप्रिय झाले. आता लेटेस्टमध्ये गुगल ग्लास, मेटा स्मार्ट ग्लासेस यासारखे चष्मे आता तंत्रज्ञान आणि संवाद साधण्यासाठी वापरले जातात. आता आपण जे स्मार्ट ग्लासेस घालतोय किंवा जे मिळत आहेत मार्केटमध्ये ते फक्त पाहण्यासाठी नाही आहेत, तर ते ऐकतात, बोलतात, फोटो व्हिडिओ काढतात आणि स्मार्टफोनला जोडतात सुद्धा. हा जो आपण आता या इमेजमध्ये पाहतोय तो आहे मेटाचा स्मार्ट चष्मा, जे पाहणंच बदलून टाकतील आणि ऐकणं, बोलणं, अनुभवणं अगदी डोळ्यांसमोर आणतील.